काय बरफ चमकतो यार. तुम्ही बघू शकता समोर गाडी झाली पंक्चर माझं. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम श्रीनगर इकडनं 9 किलोमीटर पुढे आहे. म्हणजे आम्ही आतमध्ये नाही थांबलो, श्रीनगरमध्येच आहे, पण थोडा बाहेर थांबलो आम्ही. अंधार खूप झालेला काल रात्री, तर हॉटेल भेटतो नाही भेटतो पुढं म्हणून इथं मिलाल हायवेवर तर इथं थांबलो. तरी रूमचे 1500 रुपये घेतले, 2 रूमचे 3000 झाले आमच्या. हॉटेलचं नाव आहे हॉटेल रॉयल पार्क हॉटेल. आणि ह्या पार्क केलेल्या मी गाड्या. तो बड्डे बॉय सनी डाकी तयार आहे एकदम लीडिंगसाठी. ही माझी बाईक हिमालयन, ती यज्ञेशची बाईक, आणि ह्या अनिकेत सर्व लोड करत आहे. फोटोशूट चालू आहे सध्या त्याचा. आज आम्ही कारगिलला पोचणार. 222 किलोमीटर आहे इकडनं. तर पहिला काय चालू, पहिला दल लेकला, मग तिकडनं सोनमार्गवरनं कारगिलला. जर लेट झाला पोचायला तर कारगिलच्या अगोदर रूम जिथं भेटेल तिथं थांबू, कारण की लेट पोचतो आम्ही. किती दिवस झाले म्हणजे फोटो वगैरे काढत जातो ना. काल पण भरपूर ट्रॅफिक, चित्रकूटपासून आम्हाला ट्रॅफिक मिळालं करून. त्याच्या अगोदर बटूक तरी एरिया आहे, तिथं थांबवलं होता, पण आम्ही लेफ्ट राईट करत आलो. नंतर चित्रकूटपासून आम्हाला भरपूर ट्रॅफिक मिळाली. मोठ्या गाड्या होत्या, रोड जाऊन भरपूर जोरात काम चालू आहे तिथं. टनल वगैरे नवीन बनत आहेत, ब्रिज वगैरे. ते येणारे काही कालात रोड मस्त होऊन जाईल एकदम. एवढी धूळ रोडला ना, माझे एवढे सीन मिस झाले ना, काय बोलणार. कॅमेऱ्याचा म्हणजे 128 GB गोप्रोची फुल झाली, काय शूट करायलाच भेटला नाही. ऑफ रोड एवढा केला कमसा आम्ही 40-50 किलोमीटर ऑफ रोडच झाला असेल आमचा. चिखल, खड्डे, धूल तर बाबा बोलूच नका. यज्ञेशचा जर टोन असा झालेला का ओळखत नव्हता तो. एवढी धूल त्याच्या आतमध्ये येऊन घुसले, एवढी धूल होती. हे बघा कपडे आता दिसेल. बूट्स वगैरे माखले होते भरपूर, तरी मी साफ नाही केले. मी आता घरी जाईन तेव्हा धुवेन. वाटलं पाहिजे लोकांना लडाखला जाऊन आलो. बरोबर आहे त्याने, समजेल कसा. चला आता निघतो, कारण की झाले लेट अगोदरच. चल बाय, भेटूया पुढे. आम्ही आता थांबलोय दरलेकला. इकडनं आता फोटोशूट वगैरे थोडं फोटो काढतो, व्हिडिओज काढतो आणि निघतो. बोटिंग पण करणार होतो आम्ही, पण ते सामान आहे ना बॅगवर, त्याच्यामुळं मग बोटिंग करायला मिळालं नसतं म्हणून बोटिंग कॅन्सल केली. आम्ही आता थांबलोय बाईक सर्व्हिसिंगसाठी, कारण की अनिकेतच्या बाईकचा ब्रेक कमी लागत होता म्हणून थांबलोय. बकरी पाहिजे कोणाला, घेऊन येऊ का पार्सल बकरी. बघा मेंढे बिंडे आहेत छोटे, पाहिजे असेल तर सांगा. पाठीमध्ये बसून आणतो मी. तेच बघा वेगळे आहेत आपल्या बकऱ्यांपेक्षा, काश्मीरी बकरे. पोचणार आहे आपल्या स्वप्न नगरीमध्ये. माझ्या बोलण्यात काय चूक होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुमच्या सांगण्यानेच माझी चूक मी सुधारू शकतो.
का बोर्ड त्याच्या पुढं आहे देव. ते कवरेज आहे. तुम्ही रनिंग मध्ये आहात तर थांबले. हा थांबले, खालती थांबले, पण ते दुसऱ्या रोडला थांबले, खालच्या रोडला. भाई बर्फ चमकतो यार, खतरनाक बर्फ चमकतोय ना तो गाईचा. बकऱ्याच नुसते रोडला, बकरी रोड खाली. थांब दादा, थँक्यू रस्ता दिल्याबरोबर बद्दल थँक्यू. अख्खा रोड आवरा होणार आहे ना रोजीला पास साठी डायरेक्ट. म्हणजे ते रोजीला पासला आवरा रोड करून डायरेक्ट कट टू कट सरळ सरळ धूल खा जन्नत आहे भाई. लेह इकडनं 341 किलोमीटर आहे, खालशी 246, कारगिल 115 किलोमीटर, द्रास 68, गुरमी 19, बालटाल 11 किलोमीटर. ये जन्नत या बघासाठी तुम्ही बघू शकता समोर काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे खतरनाक. पहिले हे फक्त टीव्हीनच बघायचो सिने यायचं. माझा आता यो ड्रीम पण कम्प्लीट झाला लडाखचा. केदारनाथचा माझा ड्रीम स्वप्न पूर्ण झाला. 2 वर्ष कंटिन्यू तिथं गेलो. लहानपणापासून तिथे जाण्याची इच्छा होती. हे गुलशर कुमारजीचे गाणे ऐकत होते, त्याच्यात बघितलेले मी ज्योतिर्लिंग. तो वाटलेला तिथं जाईन, कारण की त्या ज्योतिर्लिंगची एक महिमाच वेगळी आहे. जन्नतमध्ये गेल्यासारखं वाटतं तिथं पण केदारनाथ मंदिराजवळ. आणि मी तर अक्षरशः रडलो होतं तिथं मंदिरात. जसा दिसलेला मला डोळ्यात आपोआप पाणी आलेला, रडू आवरत नव्हतं मला. मला कोणी काय किती पण बोलो काय फरक नाही मला पडायचा. तर माझ्याबद्दल कोण काय विचार करतो. मी सरळ आता माझा काय दुखडा गायचा बोलायचा असला, दुःख सुख काय वाटायचं असलं मी ते महादेवासोबतच वाटतो. आणि रडायचं असलं तरी मी महादेवाच्या फोटोसमोरच रडतो. बाकीच्यांच्या समोर आता सोडून दिलं आहे सांगायचं आपले प्रॉब्लेम जे दुःख आहेत ते. लोक फक्त आपले दुःखांची मज्जा घेतात, बाकी काय नाही. म्हणून माझा जो करता तो फक्त भोले बाबा. आता इकडनं बालटाल 5 किलोमीटर आहे राईट साईडला, उमरी 13 किलोमीटर सरळ. बघा ना मित्रांनो, बघा यार व्ह्यू बघा मित्रांनो, काय भारी आहे एकदम जबरदस्त. याच्यासाठीच तर किती दिवस प्लॅनिंग चालू होती आमची, किती दिवस ते किती वर्ष प्लॅनिंग चालू होती याच्यासाठी. आता पण हे व्ह्यू बघतो ना, आहे थंडी हाताला जाणवते, म्हणजे हवा लागतो थंडी, पण तेवढी थंडी लागत नाही, लागायला पाहिजे तेवढी. कापरी फुटली नाही अजून कापरी, काय काहीच वाटत नाही. तो व्ह्यू बघत बघत गरमी येत चालली नुसते अंगात, गरमी जोश, हाऊस द जोश. जो कंचार चहा पिला आपण काल, आम्ही तो कावाचा काहीतरी काश्मीरी कावाचा पिला, भारी चहा होता एकदम, छान बदाम बिदाम सगळा होता तो कावाचा.
काय गॅरंटी नाही, बर्फ पण पडू शकतो. पण पाऊस आता चालू झालाय भरपूर आणि त्या साईडला खालती स्केटिंग चालू आहे. मला दाखवतो जाताना. आता इकडनं निघतो, रेनकोट वगैरे घालून रेडी चालू आहे, रेन पॅन्ट रेनकोट वगैरे इकडनं निघतो. चला बाय. आम्ही 0 वरनं आलोय पुढं. गाडी झाली पंक्चर. माझं S22 अल्ट्राची पण बॅटरी फुल झाली आहे, त्याच्याहून त्यामध्येच शूटिंग माझी थांबली आणि गोप्रो पण डेट झाला, म्हणजे बॅटरी लो झाली बघा. आणि ते अंधार पण होणार आहे. तो 10 किलोमीटरवर आहे पंक्चरकडे जाऊन. आता हा मी कॅट S22 ट्रिपवर नाही बघा. बांधले का? चल चल. आम्ही 10 ते 11 किलोमीटर पूर्ण घाट पंक्चर बाईक घेऊन उतरलो आणि जोजिला टनल ईस्ट पोर्टलजवळ बाईक पार्क करून रात्री 9 वाजता हॉटेलवर पोचलो.